असं माझं म्हणणं नाही आहे. विदर्भात राबवू नये असं माझं म्हणणं नाही आहे. हे मोहीम राबवत असताना त्यांनी वनविभागाच्या पडीत जमिनीवर झाडं लावावी. विदर्भामध्ये 35% वर जंगल आहे. असं असताना इथे झाडं लावायची मोहीम करण्यापेक्षा औरंगाबाद आहे, पुणे आहे, कोकण आहे, नाशिक आहे, या ठिकाणी औरंगाबादला 1% जंगल आहे. मग त्या ठिकाणी यांनी जंगल का वाढवू नये? आणि 10% पुणे का कोकण आणि नाशिक या ठिकाणी 10% जंगल आहे, या ठिकाणी का लावू नये? समतोल जो आहे पर्यावरणाचा हा काही एका जागाच्या वनाने नाही होणार आहे, तर त्याला सगळीकडे महाराष्ट्रभर वनं लावायची आवश्यकता आहे. 2008-9मध्ये ॲक्च्युअली वनविभागाचं पर्सेंटेज होतं 21%. 12-13पर्यंत मोठ्या प्रमाणात झाडं लावल्या गेली, 59 कोटी रोपं लावल्या गेली. पण तरीसुद्धा जंगलाचं प्रमाण झालं 19.1%. आताही मोठ्या प्रमाणात आम्ही लागवड करून राहिलो, परंतु जंगलाचं प्रमाण झालं आहे 16-17मध्ये 16.5%. मग अशा पद्धतीने जंगलाचं जर घनता कमी होत असेल तर मग झाडं लावत असताना कुठे आपचं चुकतं आहे याचा वनविभागाने कधीतरी विचार केला आहे का? जर पर्यावरणाचा समतोलच राखायचा असेल तर महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या विदर्भाने समतोल राखण्यापेक्षा, संपूर्ण महाराष्ट्राने समतोल राखण्यापेक्षा या मोहिमेमध्ये एक पर्यावरणाची मोहीम म्हणून का बाकीच्या विभागाने याच्यात सहभाग घेऊ नये असा माझा प्रश्न आहे. एक तर आमच्याकडे वनं जास्त आहे, एक तर आमच्याकडे प्राणी जास्ती आहे. आज सगळ्यात पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर विषय आहे शेतकरी. आज मोठ्या प्रमाणात शेतकरी, आदिवासी, गरीब माणूस, मजूर या ठिकाणी राहतो आणि अशा वेळेला रानडुकरासारखे मोठा कळपच्या कळप गावात येऊन लोकांच्या शेतीचं नुकसान करतं. 12 महिन्याचं मेहनतीचं घेतलेलं पीक नष्ट होते आणि अशा वेळेला रानडुकराच्या विरोधात आम्ही जर मोहीम आखली किंवा आम्हाला मारायला परमिशन द्या किंवा तुम्ही मारा, त्यांच्याजवळ कुठली यंत्रणा नाही, कोणती प्राण्यांच्या बाबतीमध्ये कुठली यंत्रणा त्यांच्याजवळ नाही आहे आणि आम्हालाही ते कुठली यंत्रणेमध्ये आम्हाला काम करू देत नाही आहे आणि उलट रानडुकरं मारायला परमिशन नाही अशा पद्धतीचं उद्धटासारखं उत्तरं देऊन ते आम्हाला जर त्रास देत असेल तर शेतकऱ्यांनी कुठे जावं? तुम्हाला जंगल हवं आहे, जनावरं हवी आहे, मग माणसं नको आहेत का? मग त्याचा विचार आदिवासींचा आणि शेतकऱ्याचा कोणी करावा? झाडं लावणं हा विषय काही हा विषय महत्त्वाचा आहेच, परंतु त्याबरोबर माणसं जगवणं हाही विषय त्याहीपेक्षा महत्त्वाचा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज मोठ्या प्रमाणात विचार केला तर या ठिकाणी जर तुम्हाला जंगल वाढवायचं असेल तर तुम्ही रोपं देता. रोपं लावले का एवढं बघण्याकरता तुमच्याकडे कुठली यंत्रणा आहे? तुम्ही रोपं वाटप करता, तेवढे लावले म्हणून सांगता, पण ते लागले की नाही, लावले की